कराटे म्हणजे लवचिकता. शरीरात लवचिकता असणं फार आवश्यक आहे. Balance. With stretchability, balance. Turn. Out. त्यानंतर काता. काता म्हणजे दोन्ही साइड, समोर मागून वरून अटॅक झाल्यानंतर कोणत्या प्रकारे बचाव करून त्यावर मात करून त्या प्रसंगावर मात करून टर्न या आर्टमध्ये डिसिप्लिन खूप महत्त्वाची आहे. कारण सफेद कपडे म्हटल्यानंतर डिसिप्लिनचा भाग खूप मोठा येतो. यानंतर रोड फाईट्स. आपली मुलं शाळेतून घरी जात आहेत आणि त्यांच्यावर अचानक अटॅक होतोय. मग ते कोणत्या प्रकारे आपल्याला स्वतःचा बचाव करून त्या प्रसंगातून बाहेर पडून जात आहेत हा पुढचा कार्यक्रम दाखवत आहे. चाकूने केलेला अटॅक. चाकूने केलेला डोक्यावर अटॅक. यानंतर शाळेला चाललेली मुलगी अचानक तिला आजूबाजूला कोणतरी आपल्यावर अटॅक करत आहे, किडनॅप करायला येत आहे असं वाटतं. मग बाजूला पडलेली काठी कोणत्या प्रकारे चालवून ती आपला डिफेंड करून परत दुसऱ्यावर अटॅक करून त्यावर मात करते जरा बघा.
किडनॅपिंगचे प्रकार आजकाल खूप वाढले आहेत. मुलांना उचलून नेतात शाळेतून जाताना, घरी जाताना किंवा कुठल्याही इव्हेंटला जाताना असं उचलून नेतात. मग त्यापासून बचाव कोणत्या प्रकारे केलाय पहा. धाडसीरित्या ही कला एवढी सुंदर आहे की या कलेमुळे मुलांमध्ये शारीरिक क्षमता वाढतेच, पण त्याबरोबर मानसिक क्षमता भरपूर वाढते. कारण मानसिक स्थिती आपली चांगली असणं गरजेचं आहे. ग्रुपमधून मुली जात आहेत शाळेतल्या, अचानक हल्ला होतोय, मग त्यावर कोणत्या प्रकारे मात करते पहा. श्रीमंताची मुलगी होती मध्येच, तिला उचलण्याचा प्रयत्न करत होते. मग त्यापासून मैत्रिणीने आणि आपण स्वतः कोणत्या प्रकारे त्या प्रसंगावर मात केली हे तुमच्या समोर सादरीकरण केलं. मुलींना मागून पकडण्याचा भरपूर वेळ आहे. मुलगे मागून पकडतात, किडनॅप करतात. मग त्यापासून कोणत्या प्रकारे त्यांना रक्षण करायचं आहे हा डावपेच दाखवला. यांना सर्वांना मुद्दाम म्हणून MPT युनिफॉर्म मध्ये दाखवलंय का, कारण शाळेतले प्रसंग आहेत, त्यावर कोणत्या प्रकारे मात करावी याची रिअल तारीख. मानसिक स्थिती चांगली झाली, मग त्याबरोबर शारीरिक स्थिती पण चांगलीच हवी ना. शारीरिक स्थिती सुद्धा मजबूत असणं फार आवश्यक आहे. आणि माझं पालक वर्गाला मोठी विनंती आहे, जी मला वाटते या कार्यक्रमात अजूनपर्यंत कोणी केली नाही, पण मी एक कोच म्हणून इथे उभा आहे आणि मला ही संधी मिळाली इथे कार्यक्रम करण्याची. तर मी पालक वर्गांना विनंती करतो की आपल्या पाल्यांना कंपल्सरी एक चांगलं डाईट द्या. का, जोपर्यंत डाईट चांगलं नसेल तर तोपर्यंत मुलांची शारीरिक स्थिती चांगली होत नाही. त्याचबरोबर त्यांचं मेंटल प्रिपरेशन, मानसिक स्थिती चांगली होत नाही. कारण जर डाईट चांगलं नसेल, जर खाणं चांगलं नसेल तर शाळेत येऊन झोपा काढणार, बरोबर की नाही. ती वस्तुस्थिती आहे, इट्स अ फॅक्ट. तर त्यासाठी कंपल्सरी सकाळी शाळेत आल्यानंतर यायच्या पूर्वी त्यांना काहीतरी खायला द्या, चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे. आणि उठल्यानंतर पहिल्या आधी सर्वात प्रथम पाणी प्यायला द्या. दॅट इज इम्पॉर्टंट. उठेचं नाहीये हा, हे खरं कौल आहे, हे खरं कौल आहे हा, उठ्याचं नाहीये. ठीक नाही. पदवी ज्या प्रकारे हाताने फोडलं त्याच प्रकारे पायाने पण फोडून कोणत्या प्रकारे दाखवतात बघा. इदानदार आहे. एमिट प्रॉबली कोपराने कोणत्या प्रकारे फोडायचं ते पहा. प्रत्येक अवयव आपला स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे.
म्हटल्यानंतर थोडंसं फायरवर्क तर झालं पाहिजे ना, उजेड झाला पाहिजे. मग त्यासाठी थोडासा उजेड करूया. आणि उजेडात सुद्धा कोणत्या प्रकारे धैर्याने, जिद्दीने, चिकाटीने कोणत्या प्रकारे तुमच्यासमोर कौल फोडते. मानसिक स्थिती काय असली पाहिजे, कराटे शिकल्यानंतर काय होतं, किती मानसिक प्रिपरेशन होतं हे तुमच्या लक्षात नक्कीच येईल. सर्वजण कंटाळले आहेत, कारण हा प्रोग्राम अगोदर हवा होता असं बरेच जणांना वाटलं असेल. काही पालकांनी बोलून पण दाखवलं की हा लवकर पाहिजे होता, पण हा सरप्राईज होता ना, त्यामुळे थोडा उशिरा ठेवला. बरेच पालकांना चुकला असेल, पण काही पालक त्यांचे फ्रेंड्स असतील त्यांनी नक्की सांगा की डाएट किती इम्पॉर्टंट आहे, कारण हा माझा प्रत्येक पालकांना सल्ला आहे. डाएट नसेल तर पुढे आयुष्य कठीण आहे, कारण ही आज काळाची गरज आहे. तुम्हाला डाएट चांगलं असल्यानंतर प्रत्येक काम सोप्या पद्धतीने करता येतं. शेवटचा आणि खूप महत्वाचा, अजूनपर्यंत सगळे अवयव झाले, फक्त एकच राहिलाय. इट्स व्हेरी सेन्सिटिव्ह, डोक्याचा भाग, जो आपण फक्त लिहिण्या वाचण्यासाठी करतो, पण इथे तोडफोड करण्यासाठी सुद्धा आपण वापरतो. कारण कराटे हा एक असा विषय आहे की आपल्याला देवाने दिलेली ही जिवंत हत्यारं आहेत. मग आता ती हत्यारं कोणत्या प्रकारे चालवायची, त्यांना कडक कोणत्या प्रकारे करायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे. आणि ते सुरुवात होते खाण्यापासून. जेवढं चांगलं खाल तेवढे बलवान व्हाल, दृढ व्हाल, चांगले व्हाल. सर्व कमिटी मेंबर्सने आज मला इथे कराटे ट्रेनिंग देण्यासाठी संमती दिली. इथे 2 महिने झाले ट्रेनिंग चालू होऊन. तर आज मला वाटतं पालकांनी आज पहिल्यांदाच मला बघितलं असेल, कसा असेल माणूस, बरोबर की नाही. तर आज ही मुलं घडतायत आणि नक्कीच ही पुढच्या वर्षी कॉम्पिटिशनसाठी पार्टिसिपेट होतील. कारण आज एकच उद्देश नाही आहे आपल्याला. या शाळेत कराटे शिकवायला मला जी संधी मिळाली आहे ती आज त्यांना स्वसंरक्षण, त्याचबरोबर त्यांना कॉम्पिटिशन पार्टिसिपेट करण्यासाठी मी तयार करणार आहे. इन द सेन्स, मी म्हणण्यापेक्षा मुलं आपली तयारी दाखवणार आहे. मी शिकवण्याचं काम करणार आहे, पण मेंटल प्रिपरेशन मुलांचंच आहे. म्हणून सर्वात प्रथम माझी पालकांना विनंती आहे परत एकदा की पालकांनी चांगलं खाणं द्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही वाईट खाणं देतात, पण स्ट्रिक्टली जंक फूड्स वगैरे बंद करा, पाणीपुरी, भेलपुरी, कारण हे स्पोर्ट्समनसाठी नाही आहे. आणि माझी पालकांना अजून एक विनंती आहे की तुमच्या पाल्यामध्ये एक स्पोर्ट्समन लपलेला आहे.
त्या स्पोर्ट्समनला जागा करा. तुमचा पाल्य, तुमचं मूल आहे ते तुमच्यापासून वाईट संगतीला लागणार नाही आणि मोबाईलच्या दृष्टिकोनातून ते थोडंसं लांब राहील. कारण गेम शेवटी ही कला आहे आणि त्याचबरोबर एक गेम आहे. त्यामुळे एकदा या गेममध्ये ते इन्व्हॉल्व झाले की ऑब्विसली ते आजूबाजूला कुठेही फिरकणार नाही, त्यांची तब्येत चांगली राहील. कारण आपल्याला तेच पाहिजे, एक चांगलं फ्युचर पाहिजे मुलांसाठी. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. हेच मार्शल आर्टच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आत्ताच तुम्ही बघितलं साध्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीत आज मुलांची तयारी बघा. ब्रेकिंगसाठी मेंटल प्रिपरेशन झालेलं आहे आधी बरोबर खेळण्याचं. त्यामुळे परत एकदा फार फार आभारी कमिटी मेंबर्सचे की आज मला इथे शिकवण्याची संधी मिळते या शाळेत. हेडमिस्ट्रेसनी मला चांगल्यापैकी सपोर्ट केला आहे आणि आज त्यांच्या सपोर्टमुळे मी आज इथे क्लास घेतोय. फार फार आभारी. थँक्स अ लॉट.